समजे आले यांचा आभार मानतो. आभार मानत असताना शेडगे साहेब, ते कॅनबॉय साहेब, हे माझे 2-3 वेळा येऊन गेलेले. त्यांचंही मार्गदर्शन आहे. आणि कारखान्याचं सर्वात जास्त मार्गदर्शन हे कारखान्याचं आहे. आणि कारखान्याचं मार्गदर्शन करताना 2018 आणि 2019 मध्ये थोडं बदला, मग त्यामध्ये प्रगती होईल त्या हिशोबाने कारखान्याने मला मार्गदर्शन केलं. आणि त्यावेळेस म्हणलं व्यवसायाने जास्त मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं दरवर्षी 100+ उत्पन्न आहे. आणि थोडं थोडं बदलत गेलेलो आहे. मग पहिल्यांदा काय केलं, रासायनिक खताचा उपयोग केला. 40-50च्या पुढे आम्ही जात नव्हतो. त्याच्यात पण मग शेणखताचा उपयोग केला. शेणखत थोडं वाढत गेलं. त्याच्यानंतर 18-19 मध्ये माझं 100+ व्हायला लागलं. त्याच्यामध्ये परत मग कारखान्याने मला मार्गदर्शन केलं कारखान्यावर की सुपर केलं कोणते ना जगदंबे जमत अग्निक आहेत ना, त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मी सुपर केंद्र चालू केलं. सर्वात प्रयोग जास्त केला असेल सुपर केंद्र मी केला सर्वात चालू. त्याच्यानंतर मला बेणं लागलं थोडं. बेणं मला 50 मोठं काहीतरी 500 टन बेण लागलं किलो, तरी 500 किलो लागायला लागलं. मला बचत वाटायला यार एवढं बरं लागते. तर ते मग वाढत मी आज 6 एकर प्रयोग केला आहे आज. त्याच्यामुळे माझं बरेचसे बचत झालेली आहे. मी फक्त घरी बेण तयार केले. गेले का ते मग 10 पाट बेण तयार केलं. 10 पाटामध्ये मला फक्त 1 पाटाचं बेण लागलं नाही. बाकीचं बेण सगळं विकून टाकलं. मला त्या बेणाचे 1.25 लाख रुपये झाले बेण्याचे. आणि त्या बेण्याचा खर्च सर्व मी आता या रासायनिक खतावर करतोय. तेव्हा माझं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता घरी बेण्या तयार करा. हा सुपर केंद्र नर्सरी करा. 6 एकर बेण तयार करायला फक्त मला 2 ते 3 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि आमचे सर्व शेतकरी, आमच्या सर्व महिला सर्व घरी ऊस घरी लावतो आम्ही. टोटल घरी 15-16 एकर क्षेत्र आहे आमचं. बाहेरचे सुद्धा मजूर नाही. पंप मारायला सुद्धा आम्हीच आहे. आता सकाळी हे अगोदर माझं 1.25 एकर ड्रिंचिंग करून झालेलं आहे. हे साहेब घरी मी वावरा असा कार्यक्रम झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट सुपर केंद्र प्रत्येकाने करा. आणि स्वतः जर शेती केली तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं काय दिसते, काय चूक होती हे कळते. आता पाठीमाग किती लोकांनी सऱ्या काढल्या ऊस लावायला, तर सऱ्यामध्ये कुणी चौकशी केली नाही. आपण थोडा वेळ मिळून निघते गवत कुणीच पाहिलं नाही. आता प्रत्येक सऱ्या